भारत पाक संघर्षात ब्रह्मोस सरस। पाकची AWACS प्रणाली बेचिराग। मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखाई दिया। खुद्द भारताच्या संरक्षण मंत्र्यांनीच ब्रह्मोस मिसाइलनं पाकची कशी झोप उडवली हे जाहीरपणे सांगितलंय। पाकनं भारताविरोधात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी हवाई तळांवर एका पाठोपाठ 15 ब्रह्मोस मिसाइल डागण्यात आले। पाकिस्तानला ज्या AWACS म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टमवर आवाजवी विश्वास होता, त्याच प्रणालीला ब्रह्मोसनं बेचिराग करून टाकलं आणि याची थेट कबुलीच पाकिस्ताननं दिली आहे। तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें। अच्छा। और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई। ब्रह्मोसच्या हल्ल्यामुळे पाकला आयुष्यभराची अद्दल घडली आहे। युनायटेड स्टेट्स मधील युद्धाभ्यासाचे तज्ञ निवृत्त कर्नल जॉन स्पेन्सर यांनी ब्रह्मोस पाकिस्तानात कुठेही आणि कधीही मारा करण्यास सक्षम असून चीनी हवाई संरक्षण प्रणाली ब्रह्मोस पुढे टिकाव धरू शकत नसल्याचं सांगत ब्रह्मोसच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केलंय। ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर इतकी आहे। भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय। 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास ते सक्षम आहे। जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यासही सक्षम आहे। S-400 मिसाईल सिस्टमपेक्षा ते प्रगत आहे। पाककडील AWACS कंट्रोल सिस्टम चीन आणि स्वीडननं विकसित केली आहे। या चीनी शस्त्रास्त्रांचा भारताविरोधात वापर करून पाक आता चांगलाच तोंडघशी पडलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।